लालीने सगळे पैसे बेडवर पसरवलेले असतात आणि तेवढ्याच दारामध्ये कोण हजर बघा. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. वडाच्या खाली सापडलेले पैसे जामकर घेऊन जात असतात, पण जाता जाता त्यांना देवीसिंगची गाडी दिसते. सुधाकर बोलायला लागतो, पण जामकर त्याला खुणावतात आणि निघून जातात. आपल्या हातातून एवढे सगळे पैसे गेले म्हणून देवीसिंग खूप सैरभैर होतो आणि वडाच्या झाडाखाली अजून पैसे असतील म्हणून तो शोधायला लागतो. त्याची ही अवस्था बघून लालीला खूप आनंद होतो. ती असून म्हणते, गोपाळराव शोधा शोधा, अजून पैसे शोधा. ही तर सुरुवात आहे, अजून तुम्हाला लय भोगायचंय. देवीसिंग दुकानात येतो आणि वेडापिसा होतो आणि विचार करतो, थोड्यावरून पैसे गेले. तो जामकर आला नसताना ती बॅग माझ्या हाती लागली असती. त्या नोटाला हळद लागली होती, म्हणजे ते पैसे नक्कीच माधुरीचे होते. सुधाकर ते पैसे फॉरेन्सिक लॅबला पाठवतो. जामकर म्हणतात, प्रत्येक वेळेस घटना घडते त्यावेळेस तो टेलर कुठे त्यामध्ये सहभागी असतो. याचा अर्थ तो टेलर देवीसिंग दुकानात काम करत असतो. तेवढ्यात जामकर आणि सुधाकर येतात. जामकर आवाज देतात, गोपाळ नावाचे टेलर आहात का दुकानात? आणि दुकानात शिरतात. आता देवीसिंग घाईघाई उठतो आणि तो, जामकर साहेब तुम्ही इथं? लालीजी सापडल्या का? जामकर म्हणतात, वडाच्या झाडाजवळ काय करत होतात? देवीसिंग घाबरतो म्हणतो, कुठलं वडाचं झाड? जामकर म्हणतात, सुधाकर फोटो दाखवा. वडाच्या झाडाला कवटाळून उभा होतात. आता मात्र देवीसिंग जाम हादरतो आणि मनात विचार करतो, ह्यांनी मला बघितलं की काय? तसं असेल तर हा जामकर मला सोडणार नाही. आता सुधाकरही बघायला लागतो, कारण असा कुठलाही फोटो नसतो. देवीसिंग विचारत पडतो. जामकर म्हणतात, काय झालं, आठवलं का? आठवा, तुम्हाला नक्कीच आठवेल. देवीसिंग म्हणतो, नाही म्हणजे त्याचं काय झालं? मागच्या वेळेस लालीजी आणि मी तिकडे गेलो होतो ना, म्हणून म्हटलं काही क्ल्यू सापडतो की काय बघावं, म्हणजे लालीजींना शोधायला तेवढीच मदत होईल. जामकर विचारतात, मग सापडला का काही क्ल्यू? तो नाही ना जामकर साहेब, काही सापडायलाच तयार नाही. मला तर आता लालीजींची खूप काळजी वाटायला लागली आहे. त्यांची पण अवस्था त्या आर्या माधुरीसारखी झाली नसेल ना? जामकर म्हणतात, हे तुम्हालाच माहिती. आता देवीसिंग घाबरतो म्हणतो, मला कसं माहिती असणार? इकडे लाली रूममध्ये जाते आणि पैशाची बॅग घेते. त्यामधून नोटांचा एक एक बंडल काढते आणि मोजत बेडवर ठेवत असते आणि म्हणते, एवढे पैसे माझ्याकडे ठेवून नाही जमणार, कारण ही बॅग घेऊन मी कुठेच फिरू शकत नाही आणि इथं ठेवली आणि इथल्या लोकांच्या हाती लागली तर? आता तेवढ्यात दार वाजतं आणि लाली घाबरते, कारण बेडवर पैसे पसरलेले असतात. आता लाली बघते तर दरवाजाच्या खालून तिला एक सावली दिसते. लाली आता घाबरून म्हणते, पेपरमधील फोटो बघून आणि मोबाईलमधील व्हिडिओ बघून कुणी माझ्या मागं तर आलं नसल, पोलिसांना पण माहीत झालं असेल. काय करू, दरवाजा उघडू को नको? आता दार पुन्हा वाजतं. मागच्या भागामध्ये लाली देवीसिंगची बरोबर जिरवते. ती एका म्हातारीला पाठवून देवीसिंगला चिठ्ठी देते. तो त्या म्हातारीला विचारतो, कुणाची चिठ्ठी आहे आणि या चिठ्ठीत काय आहे? तेव्हा ती म्हणते, सगळं मलाच विचारणार का? चिठ्ठी दिली ना, मग वाचती. तो आता वाचतो तो वटवृक्ष आणि त्याखाली लक्ष्मी. आता त्यामध्ये बरंच काही लिहिलेलं असतं. देवीसिंग ती वाचतो आणि बरोबर तर्क लावतो. वटवृक्ष म्हणजे वडाचं झाड आणि त्याखाली लक्ष्मी म्हणजे पैसे. आता तो लगेच त्या वडाखाली पोचतो आणि त्याच वेळेस अशी चिठ्ठी जामकरच्या गाडीला लावलेली असते. आता त्यामध्ये पण हेच लिहिलेलं असतं आणि जामकर पण तोच तर्क लावतो. आता देवीसिंग सगळीकडे खांदून बघतो आणि म्हणतो, जागा तर कडक आहे, जर पैसे पुरले असतील तर ती जागा भुसभुशीत असणार. तो आता इकडे तिकडे फिरत असतो. तेवढे त्याला मोठा दगड दिसतो आणि त्याच्या खाली उकरलेली माती. आता देवीसिंग दगड बाजूला करतो आणि म्हणतो, इथे काहीतरी पुरलेलं आहे. आणि सगळं लपून लाली बघत असते आणि म्हणते, गोपाळराव बघा, तुमचे आता असेच मी हाल करणार. तेवढेच जामकरची गाडी वाजते आणि देवीसिंग लपून बसतो. जामकर आणि सुधाकर तिथेच येतात. सुधाकर म्हणतो, साहेब बघा, इथं माती उकरलेली आहे. जामकर म्हणतात, बघा काय पुरलेलं आहे ते. तो आता माती बाजूला करतो आणि त्याखाली एक बॅग सापडते. आता जामकर ती ओढून बाहेर काढतात आणि उघडून पैशाच्या नोटा बाहेर काढतात आणि म्हणतात, 2-3 लाख तरी असतील. आता सुधाकर बघतो आणि म्हणतो, साहेब याला तर हळद लागलेली आहे. आता देवीसिंगला आठवतं माधुरीची हळद आणि त्याच दिवशी तिचा खून आणि पैसे गायब. आता त्याला कळून चुकतं की माधुरीचेच पैसे आहेत. जामकर म्हणतात, सुधाकर फॉरेन्सिक लॅबला पाठवा. आता देवीसिंग डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, सगळेच पैसे गेले. त्याची अशी अवस्था बघून
लालीला खूप हसायला येतं. पण आता मात्र लॉजमध्ये लालीच अडकलेली असते. तुम्हाला काय वाटतं, देवी सिंगसारखं लालीची जिरवायला हवी का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.